आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। आज माड्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार। मोहितेंच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते एकत्र येणार। धैर्यशील मोहितेंचा आज शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार। शरद पवार आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। पवारांची सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटलांमध्ये बैठक होणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट। बैठकीच्या वेळेला खासदार धैर्यशील माने यांची हजेरी। शरद पवार आज स्नेहभोजनासाठी येतील। माझ्याबाबत जनताच काय ते ठरवेल। धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। दुआओं में याद रखना असं म्हणत डायलॉगबाजी। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा मनसेची बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक पार पडणार। आज सकाळी 9 वाजता भाजप मुख्यालयामध्ये मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। जाहीरनाम्यामध्ये विकसित भारताचा रोड मॅप जाहीर केला जाणार, सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये सभा। दुपारी 3 वाजता सभा होणार। भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये महायुतीचे सुनील मेंढे उमेदवार। सांगलीमध्ये उद्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा। मेळाव्याला महाविकास आघाडीमधले मोठे नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार प्रकाश आवाडेंमध्ये बैठक। प्रकाश आवाडे हातकणंगलेमधून लढण्यावर ठाम असल्याची माहिती। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नागपुरात दीक्षाभूमीला भेट देणार। आज भाजप पाठोपाठ आज नागपुरात खरगेंची जाहीर सभा। 16 एप्रिलला आदित्य ठाकरे धाराशिव दौऱ्यावर। मवियाचे लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर 16 एप्रिलला अर्ज दाखल करणार। आपण एक दिलानं काम केल्यास विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार। गाफील राहू नका, एक एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं। शिंदेंचं कोल्हापुरात कार्यकर्त्यांना आवाहन। बदलापुरात पवार गटाचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रेंचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्याआधी कार्यकर्त्यांकडून बाळ्यामामांचं जंगी स्वागत। कपिल पाटलांनी खासदार म्हणून काय काम केलं, बाळ्यामामांचा सवाल। सुप्रिया सुळेंकडून संग्राम थोपटेंची भोर विधानसभेची उमेदवारी घोषित। थोपटेंची उमेदवारी जाहीर केल्यानं ठाकरे गटाचे कुलदीप कोंडे नाराज। आम्ही मवियाच्या सभेमध्ये सुनेत्रा पवार विजयी होतील असं म्हणालो तर कुलदीप कोंडेंचा सुळेंना सवाल। ठाकरे गटाच्या कुलदीप कोंडेंनी सलग 2 वेळा थोपटेंविरोधात लढवली विधानसभा निवडणूक। साताऱ्यामध्ये मवियासाठी पोषक वातावरण। साताऱ्याची यादी जाहीर होत नाही म्हणजे काहींचा विरोध असेल, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपमध्ये या असं अशोक चव्हाण मला म्हणाले। ईडी सीबीआयच्या भीतीनं अशोकराव भाजपात। काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाणांचा दावा। संजय मंडलिकांना मताधिक्य देईल, त्याला जास्त विकास निधी देऊ असं म्हणालो। 5 कोटींच्या विधानावर धनंजय महाडिकांचं स्पष्टीकरण। आमचं सरकार आल्यावर गरीब महिलांना 1 लाख रुपये देणार। भारतातील गरीब महिलांना 1 लाख रुपये देणार। भंडाऱ्यातून काँग्रेस नेते राहुल गांधींचं आश्वासन। अकोल्यामध्ये प्रहार पक्षाचा मवियाला पाठिंबा नाही। कार्यकर्त्यांनी मवियाला पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता। आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार आयात करणार। ठाकरे गटाच्या तेजस्विनी घोसाळकरांना काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देणार, सूत्रांची माहिती। वर्षा गायकवाडांनी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली। आमची भूमिका मल्लिकार्जुन खरगेंसमोर मांडली, वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आग्रही, मात्र ठाकरे गटाचे अनिल देसाई उमेदवार, तर गायकवाडांना ठाकरे गटाचा उत्तर मध्य मुंबईतून लढण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती। दादरमधल्या चैत्यभूमीसह राजगृह इथल्या निवासस्थान परिसरामध्ये बीएमसीकडून चोख व्यवस्था। मराठा आंदोलक जरांगी पाटील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार। सकाळी 10 वाजता दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करणार। वडेट्टीवार आणि माझी नार्को टेस्ट करा, खरं समोर येईल। वडेट्टीवार किती खोटं बोलतात ते समोर येईल। मंत्री धर्माराव बाबा आत्रामांचं वडेट्टीवारांना आव्हान। नाशिकच्या जागेसाठी भाजपचे दिनकर पाटील आग्रही। हेमंत गोडसे नाशिकचे उमेदवार नसतील, भुजबळांना उमेदवारी दिल्यास महायुतीसाठी घातक होईल, दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूतेंची माहिती। राज्यात भाजपसोबत शिवसंग्रामची कुठेही अधिकृत युती नाही। पंकजा मुंडेंच्या बॅनरवर शिवसंग्रामचं नाव हा भाजपचा खोडसाळपणा, नारायण काशीद यांचं वक्तव्य। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये उदयनराजे आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांची भेट। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या स्मारकाला अभिवादन। भेटीविषयी बोलण्यास दोन्ही नेत्यांचा नकार। साताऱ्याच्या दहिवडीमध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ठाकरे गटाचे शेखर गोरे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। नांदेडमधील मरळक इथे नारळ फोडून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। नांदेडमध्ये मवियाचे वसंतराव चव्हाण विरुद्ध प्रतापराव चिखलीकरांमध्ये लढत होणार।
पालघरच्या डहाणूमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार. तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. मात्र कार्यालयावरील बॅनरवरून राज ठाकरेंचा फोटो गायब. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 200 कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस. अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जमू नयेत म्हणून सरकारचं षडयंत्र. राजू शेट्टींचा आरोप. सांगलीतून विशाल पाटलांनी लोकसभा लढवल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडून आणू. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती. पवारांनी पुढाकार घेतल्यास आंबेडकर निवडून येतील. आंबेडकरांविरोधात तुषार गांधींना उतरायला लावलं. कपिल पाटलांची प्रतिक्रिया. सांगलीतील काँग्रेस कार्यालयावर विशाल पाटलांच्या उपस्थितीमध्ये झळकला नवीन फलक. काल संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील काँग्रेस शब्द पुसला होता. महादेव जानकर आईवडिलांना अनेक वर्ष भेटत नाही. जानकर मतदारांना कसे भेटणार? मवियाचे उमेदवार संजय जाधवांची जानकरांवर टीका. परभणीमध्ये महादेव जानकर आणि संजय जाधवांमध्ये जुंपली. बंडू फार छोटा माणूस, माझ्या नाती लको लागू. संजय जाधवांच्या टीकेला जानकरांचं प्रत्युत्तर. घुसमट झाल्यावर पक्ष बदलण्याचा निर्णय होतो. 2019च्या संदर्भात मल्हार पाटलांनी आता भाष्य करू नये. अजित पवार गटाच्या उमेश पाटलांची प्रतिक्रिया. भिवंडीमधल्या भिनार इथे जिजाऊ संघटनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा. आरोग्य शैक्षणिक सेवेमुळे मतदारसंघामध्ये चांगला प्रतिसाद. भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सामरेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी बैसाखी सणानिमित्त जीटीबी नगर इथल्या दशमेश गुरुद्वारामध्ये दर्शन घेतलं. ठाकरेंनी शीख बांधवांची पारंपरिक पगडी परिधान केली. उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचं कांदिवली इथे जंगी स्वागत. गोयल यांच्या हस्ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. मुंबईतल्या वरळीमध्ये आदित्य ठाकरेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन. बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि मंत्री छगन भुजबळांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. धुळ्याच्या मवियाच्या उमेदवार शोभा बच्चाव आणि नाशिकचे मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे उपस्थित. कल्याणमधील कोळसेवाडीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. श्रीकांत शिंदेंकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. मुंबईच्या वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विद्युत रोषणाई. नंदुरबार शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली. जयंतीनिमित्त शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईतल्या विक्रोळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. तरुण तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलीलांकडून आदर्श बँकेच्या ठेवीदारांसाठी शिरखुर्मा पार्टी. ठेवीदारांच्या आंदोलनामध्ये जलील यांनी पुढाकार घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजसेवक अविनाश कदमांनी एका गरजू व्यक्तीला मोडकळीस आलेलं घर उभारून दिलं. अविनाश कदम दरवर्षी गरजू आणि गरीब व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबवतात. नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. लोकसभा निवडणूक आपणच जिंकणार. गोवाल पाडवींकडून विश्वास व्यक्त. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यामधल्या घराबाहेर गोळीबार. 2 अज्ञातांकडून गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 4 राऊंड फायर. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडून 12 किल्ल्यांना नामांकन. नामांकित किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात. अतिक्रमण काढण्यासाठी आचारसंहितेनंतर नियोजन केलं जाणार. देशभरातल्या विद्यापीठामधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीयूईटी पीजी परीक्षेचा निकाल जाहीर. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून निकाल जाहीर. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान घेण्यात येणारा आजचा ब्लॉक रद्द. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पावसाळ्यामध्ये अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून प्रशासनाची खबरदारी. नाला रुंदीकरणासाठी सुमारे 209 कोटींचा खर्च. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागण्याची शक्यता. खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना. उद्यान विभागामधील तज्ज्ञ व्यक्तींकडून झाडांची पाहणी करून छाटणी करून घेण्याचे आदेश. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या धावत असल्यानं परिणाम. अयोध्येत रामनवमीची जय्यत तयारी सुरू. मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. नांदेड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. बारामती मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची पत्रकार परिषद. कायदा सुव्यवस्था राखली जाईल. पंकज देशमुखांची. नंदुरबारमध्ये प्रकल्प कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी खेळाडूंचे 53 लाखांचं अनुदान परत जाणार. आश्रमशाळांनी करारनामा क्रीडा विभागाला न दिल्यानं अनुदान परत जाण्याची शक्यता.
नंदुरबारमध्ये पश्चिम रेल्वेच्या ताप्ती विभागामध्ये तिहेरी मार्गाचं काम जलद गतीनं सुरू. रेल्वे गाड्यांची संख्या अधिक वाढल्यानं तिहेरी मार्गाचं काम सुरू. पुण्याच्या मुळशीमधील कोळवण खोऱ्यामध्ये हिरव्या मिरचीचं विक्रमी उत्पादन. मिरची उत्पादनातून शेतकऱ्याला 1.5 लाख नफा मिळण्याचा अंदाज. पुण्याच्या बोरमधील उतरवली गावामधल्या बैलाच्या वाढदिवसाची चर्चा. घरातील सदस्याप्रमाणे औक्षण करत केक कापत बैलाचा वाढदिवस साजरा. नंदुरबार बाजार समितीमध्ये 3,25,000 क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक. गुजरात आणि मध्य प्रदेशमधून मिरचीची दाखल आणि बाजार समितीमध्ये 135 कोटींची उलाढाल. जळगावच्या मसवद इथे लग्न समारंभामध्ये वधूवरासह वऱ्हाडी मंडळींनी घेतली मतदान करण्याची शपथ. लग्न समारंभामध्ये जिल्हा प्रशासनाचा मतदार जनजागृती कार्यक्रम. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या रोहिणी तलावातून गाळ काढण्यास सुरुवात. प्रशासनाच्या परवानगीनंतर तलावातील गाळ शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकण्याचं काम सुरू.